या प्रॉब्लेममध्ये नंदन कंपनी लिमिटेड हिने स्वतःचे 75,000 इक्विटी शेअर्स 100 रुपये एक या दर्शनी मूल्याने असले तरीसुद्धा दर्शनी मूल्यापेक्षा 10 रुपये जास्त घेऊन म्हणजे 10 रुपये प्रीमियम घेऊन कंपनी एक शेअर 110 रुपयाला विकणार आहे आणि हा जो प्रीमियम आहे 10 रुपये तो अलॉटमेंटच्या वेळी मागवणार आहे। कंपनीने अर्जासोबत 25 रुपये प्रत्येक शेअरवरचे मागवलेले आहेत। असे 75,000 इक्विटी शेअर्सवरचे प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे कंपनीकडे अर्जदारांकडून एकूण रक्कम जमा झाली आहे 18,75,000। त्याची एंट्री झाली आहे बँक अकाउंट डेबिट 18,75,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 18,75,000 being application money on 75,000 equity shares at the rate of ₹25 each received। आता अर्जासोबत मिळालेले 18,75,000 हे आपण इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये पूर्णच्या पूर्ण ट्रान्सफर करू शकतो, म्हणून ताबडतोब सेकंड नंबरची एंट्री करता येऊ शकते। इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 18,75,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 18,75,000 being application money on 75,000 equity shares at the rate of ₹25 each transferred to इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट। आता कंपनी प्रत्यक्ष वितरणाच्या वेळी म्हणजे ज्याला आपण अलॉटमेंट बोलतो त्या अलॉटमेंटच्या वेळी कंपनीने प्रत्येक शेअरवरचे 40 रुपये मागवलेले आहेत आणि ह्या 40 रुपयामध्ये 10 रुपये प्रीमियम आहे आणि 30 रुपये फेस व्हॅल्यूपैकी आहेत, म्हणून 40 रुपये ड्यू असतील 75,000 शेअरवरचे। इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 30 लाख, ही 30 लाख रक्कम 75,000 गुणिले 40 रुपये करून आलेली आहे टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 22,50,000 75,000 गुणिले 30 टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट 7,50,000 हे 75,000 गुणिले 10 रुपये करून आलेले आहेत। बीइंग अलॉटमेंट मनी ऑन 75,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹40 इन्क्लुडिंग प्रीमियम ₹10 इच ड्यू। आता अलॉटमेंटच्या वेळी मागवलेली संपूर्णच्या संपूर्ण रक्कम भागधारकांकडून कंपनीकडे जमा झाली आहे, म्हणून एंट्री झाली आहे बँक अकाउंट डेबिट 30 लाख टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 30 लाख बीइंग अलॉटमेंट मनी ऑन 75,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹40 इन्क्लुडिंग प्रीमियम ₹10 इच रिसीव्ड। या 30 लाखामध्ये 7,50,000 हा प्रीमियम सुद्धा कंपनीकडे भागधारकांकडून जमा झाला आहे। आता कंपनी फर्स्ट कॉल करून 75,000 शेअरवरचे प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे मागवणार आहे 18,75,000, म्हणजे तेवढी रक्कम कंपनीला भागधारकांकडून ड्यू असेल, म्हणून 5 नंबरची एंट्री इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 18,75,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 18,75,000 being first call money on 75,000 equity shares at the rate of
25 each ड्यू. फर्स्ट कॉल नुसार मागवलेले 75,000 इक्विटी शेअर्सवरचे प्रत्येकी 25 रुपये प्रमाणे पूर्णच्या पूर्ण रक्कम कंपनीकडे भागधारकांकडून जमा झालेली आहे, कारण सर्व शेअरहोल्डर्सनी त्यांनी खरेदी केलेल्या शेअरवरची संपूर्ण रक्कम कंपनीकडे जमा केली आहे. म्हणून 6 नंबरची एंट्री बँक अकाउंट डेबिट 18,75,000 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 18,75,000 being first call money on 75,000 equity shares at the rate of ₹25 each received. आता कंपनी शेअरपैकी उरलेली रक्कम जी आहे 20 रुपये ती शेवटचा आणि फायनल कॉल करून मागवणार आहे. असे 75,000 इक्विटी शेअरवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे 15 लाख रुपये कंपनीला भागधारकांकडून ड्यू असतील. म्हणून 7 नंबरची एंट्री इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट 15 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 15 लाख being final call money on 75,000 equity shares at the rate of ₹20 each due. हे फायनल कॉलच्या वेळी मागवलेले सुद्धा सर्वच्या सर्व रुपये कंपनीकडे सर्व भागधारकांकडून जमा झालेले आहेत. म्हणजे असा कोणीच शेअरहोल्डर नाही आहे की ज्यांनी कॉलचे पैसे देणं बाकी ठेवले. म्हणून 75,000 इक्विटी शेअरवरचे प्रत्येकी 20 रुपये प्रमाणे संपूर्ण रक्कम भागधारकांकडून कंपनीकडे जमा झाली आहे. 8 नंबर एंट्री बँक अकाउंट डेबिट 15 लाख टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 15 लाख being final call money on 75,000 equity shares at the rate of ₹20 each received. या प्रॉब्लेमच्या इतक्या जर्नल एंट्री आपण करू शकतो, कारण कुठल्याही शेअरहोल्डर्सने कुठल्याही कॉलवरचे पैसे देणं बाकी ठेवलेलं नाही आहे आणि शिवाय कंपनीने कोणाचेही शेअर्स त्यामुळे जप्तही केलेले नाही आहेत. त्याच्यामुळे कॉल्स इन एरियर्सची पण एंट्री आपल्याला करावी लागणार नाही आहे आणि शिवाय शेअर जप्त केलेले नसल्यामुळे त्याची पण एंट्री इथे होणार नाही आहे. म्हणून या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 8 जर्नल एंट्रीमध्येच प्रॉब्लेम आपला पूर्ण होऊन गेला आहे.